नमस्कार, मी सोहन जयस्वाल. आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपण संवाद साधणार आहोत की संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे. कारण हे असंच आहे, कारण काल नुकतेच भाजपकडून अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात परिचारक समर्थकांकडून नाराजगी व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर एकेकाळी परिचारक हेच विधान परिषदेचे दावेदार असतील असं बोललं जात असताना कुठंतरी अचानकच भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना संधी देण्यात आली. माजी आमदार राजेंद्र राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात, त्यामुळे त्यांना ही उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. तर आता विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने अथवा डावलून दिल्याने अनेक तर्क वितर्क परिचारक समर्थकांकडून लावले जात आहेत. त्याचबरोबर पंढरपूर शहरात देखील एक मोठी घडामोड आणि चर्चा समोर येत आहे की मोहिते पाटील आणि परिचारक यांच्या दोस्तीमुळेच पालकमंत्र्यांकडून विधान परिषदेचा गेम ओव्हर परिचारकांचा करण्यात आला. तर यावर आपण एक नजर टाकणार आहोत, कारण की मोहिते पाटील आणि परिचारक हे जवळपास 40 दशकापासून एक आहेत आणि पालकमंत्री आणि मोहिते पाटलांचं वैरत्व हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहीत आहे. त्यातच आता पंढरपूर शहरात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत की बाबा परिचारकांना उमेदवारी का डावलली आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपण एक ग्राफिक्सवर नजर टाकूया. सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. भाजपचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पुन्हा एकदा संधी न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यातच आता मोहिते पाटील परिचारक संबंधामुळे परिचारकांना डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मोहिते पाटील आणि परिचारक कुटुंबांचे जवळपास 40 वर्षापासूनचे कौटुंबिक आणि राजकीय संबंध असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणामध्ये या दोन्ही घराण्यांची मैत्री प्रभावी मानली जाते. त्यामुळेच परिचारकांना विधान परिषदेसाठी संधी दिल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा मोहिते पाटील गटाला होऊ शकतो अशी भीती काही नेत्यांना होतीये, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. दरम्यान भाजपकडून मेरिटच्या आधारावर उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी परिचारक समर्थक मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. सलग 2 वेळा विधानसभा निवडणुकीत पक्ष आदेश मानून माघार घेणे, भाजप उमेदवारांना निवडून आणणे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पक्ष मजबूत करणे यामध्ये परिचारकांची भूमिका महत्त्वाची राहिल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर देखील या निर्णयानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. निष्ठावंतांना न्याय आहे का, त्यांनी कमळ फुलवलं, त्यांनाच पक्ष विसरला, अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही कार्यकर्त्यांकडून तर उघडपणे मोहिते पाटील समीकरणामुळे परिचारकांचा गेम ओव्हर करण्यात आला अशी चर्चा केली जात आहे. जरी या चर्चांना अधिकृत दुजोरा नसला तरी पंढरपूरसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. विधान परिषद उमेदवारीनंतर निर्माण झालेल्या या नाराजीमुळे आता प्रशांत परिचारक पुढे कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.